कंबरदुखी खूप त्रासदायक असते, पण तुम्हाला माहीत आहे की तिच्या मागचे खरे कारण काय आहे? तर चला आज जाणून घेऊया कंबरदुखीच्या 5 सामान्य कारणांबद्दल. पहिला कारण आहे चुकीचे सिटिंग और स्टँडिंग पोश्चर. चुकीच्या पद्धतीने बसल्याने किंवा उभं राहिल्याने आपल्या कंबरेच्या स्नायूंवरती आणि मणक्यांवरती अनावश्यक ताण येतो. दुसरा कॉमन कारण आहे कमजोर झालेले कोर स्नायू. आपल्या पोटाचे आणि कंबरेचे स्नायू कमजोर झाल्यास आपल्या मणक्यांना योग्य आधार मिळत नाही आणि त्याच्यामुळे कंबरदुखी होते. तिसरा कॉमन कॉज आहे स्लिप डिस्क. स्लिप डिस्क म्हणजे आपल्या मणक्यामधली जर गादी सरकून बाजूच्या मज्जातंतूंवरती जर दाब टाकत असेल तर त्यामुळे तीव्र वेदना कमरेमध्ये आणि पायापर्यंत जातात. चौथा कारण आहे संधिवात म्हणजेच की आर्थरायटिस. वयामानाने सांध्यांची झीज होणे हे देखील दीर्घकालीन कंबरदुखीचे एक मुख्य कारण आहे. आणि पाचवा कॉमन कारण आहे हाडांची ठिसूळता म्हणजेच की ऑस्टिओपोरोसिस. हाडं कमजोर झाल्यास फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो आणि त्यामुळेच कंबरदुखी देखील होते. जर तुम्हाला सतत कंबरदुखी होत असेल तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कंबरदुखीचं मूळ कारण ओळखा. जर तुमच्या जवळच्या कोणाला कंबरदुखी होत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करा. चला एकत्र येऊन कंबरदुखी टाळूया.